गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपण प्रॅक्टिस सेट 1.3 बघितला. नेक्स्ट टॉपिक आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. फर्स्ट आपण स्टेटमेंट बघूया. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, the ratio of areas of those triangles is equals to the ratio of their corresponding sides ओके. स्टेटमेंटवर परत एकदा फोकस टाकूया. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, दोन ट्रायंगल कसे आहेत? सिमिलर आहेत. आणि जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो घ्यायचा आहे आणि तो एरियाचा रेशो कोणाच्या इक्वल शो करायचा आहे? रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. स्टेटमेंट परत बघूया. when two triangles are similar, then the ratio of areas of those triangles is equals to the ratio of square of their corresponding sides. म्हणजे काय माहिती, इथे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचा काय घेणार? एरियाचा रेशो. आणि तो एरियाचा रेशो कोणाचे इक्वल शो करायचा? रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. आता फर्स्ट आपण काय करणार? पहिले दोन ट्रायंगल प्लॉट करणार. मग फर्स्ट ट्रायंगल मी इथे प्लॉट केला. एक ट्रायंगलचं नाव आहे एबीसी, सेकंड ट्रायंगलचं नाव आहे पीक्यूआर. या फर्स्ट ट्रायंगल मध्ये या बीसी वर एबी ही परपेंडिक्युलर घेतली आणि सेकंड ट्रायंगल मध्ये बेस क्यूआर वर पीएससी परपेंडिक्युलर घेतली. मग आता आपण काय करणार बघा. हे दोन्हीचे दोन्ही ट्रायंगल काय म्हटले त्याने? व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. मग आपण गिवन मध्ये काय करणार बघा. गिवन ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. हे दोन्ही ट्रायंगल काय? सिमिलर. त्याने काय म्हटलंय? व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. मग कोणते दोन ट्रायंगल? ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पी क्यू आर. कसे? सिमिलर. आता हे सिमिलर आहेत. कन्स्ट्रक्शन आपण गिवन मध्येच करून घेऊया. सेगमेंट एडी इज परपेंडिक्युलर टू साइड बीसी and segment PS is perpendicular to side QR. Segment AD is perpendicular to side BC and segment PS is perpendicular to side QR. Okay. Given झालं. PPT बघूया आपण. काय म्हटले त्याने बघा. आता जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्या ट्रायंगलचा काय घ्यायचं? रेशो ऑफ एरियाज. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो घेणार. फर्स्ट ट्रायंगल काय? एबीसी. मग त्याचा एरिया काय झाला? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. आणि सेकंड ट्रायंगल कोणता आहे? पीक्यूआर. मग काय म्हणणार याला? एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. आपण सुरुवातीला ज्या वेळेला सिमिलॅरिटी स्टार्ट केलं होतं ना त्यावेळेला फर्स्ट प्रॉपर्टी होती बघा. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल्स टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स नावाची जी प्रॉपर्टी आपण शिकलो होतो
त्याच्यामध्ये पण आपण दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो लिहिला होता. आता इथे काय दिलेलं आहे, दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर आहेत. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, म्हणजे या दोन सिमिलर ट्रायंगलचा हा एरियाचा रेशो आहे. आणि हे केव्हा, जेव्हा दोन्ही ट्रायंगल कसे असतील, सिमिलर. तर तो काय म्हणतो, दोन्ही ट्रायंगल जर सिमिलर असतील, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. मग हा दोन सिमिलर ट्रायंगलचा हा काय झाला, एरियाचा रेशो. आता पुढे त्याने काय म्हटलं, इज इक्वल्स टू. ओके, इज इक्वल्स टू. पुढे काय सांगितलं, परत काय सांगितलं, रेशो घ्यायचा. कोणाचा घ्यायचा, स्क्वेअरचा. आणि स्क्वेअर कोणते असा, कोणाचा, करस्पॉन्डिंग साइडचा. मग चला घेऊया आपण करस्पॉन्डिंग साइडचा रेशो घेऊन त्या रेशोचा आपण स्क्वेअर करूया. मग आता साइड आपण इथे फिगर मध्ये बघा, ही एबी दिसते. एबी ची करस्पॉन्डिंग साइड काय असणार आहे, पी क्यू. म्हणून मी इथे लिहिताना असं लिहितो एबी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. काय म्हणणार याला, रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड. रेशो मीन्स व्हॉट, एबी अपॉन पी क्यू. आणि स्क्वेअर दिलेला आहे, आलं लक्षात. रेशो ऑफ करस्पॉन्डिंग, रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड. या करस्पॉन्डिंग साइड आहे, त्या करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर घ्या आणि स्क्वेअरचा काय घ्या, रेशो घ्या. मग आपण काय घेतलं, एबी ची करस्पॉन्डिंग साइड काय घेतली, पी क्यू. त्या दोघांचा काय घेतला, स्क्वेअर. आणि स्क्वेअरचा काय घेतला, रेशो. आता पुढे जसं आपण एबी ची करस्पॉन्डिंग साइड पी क्यू होती, सेम इकडे काय घेणार आता, बीसी. बीसीचा पण काय घेणार, स्क्वेअर. आणि तिची करस्पॉन्डिंग साइड काय राहणार आहे, क्यू आर. मग काय झालं, हा क्यू आर स्क्वेअर. ओके, बीसी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल्स टू. आता थर्ड साइड कोणती आहे, एसी स्क्वेअर. आणि तिची करस्पॉन्डिंग साइड कोणती राहणार आहे, पी आर स्क्वेअर. याला काय म्हणणार, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल्स टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. कसं म्हणणार आहे, विथ टू ट्रायंगल्स आर सिमिलर then the ratio of areas of two triangle is equals to ratio of square of corresponding sides. परत बघा, when two triangles are similar, when two triangles are similar then the ratio of areas of two triangles, म्हणजे कोणते दोन ट्रायंगल, हे दोन जे सिमिलर शो केले, त्या दोन सिमिलर ट्रायंगलचा हा काय, एरियाचा रेशो आहे. काय, हा एरियाचा रेशो. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. हे जे दोन सिमिलर ट्रायंगल आहेत, या दोन सिमिलर ट्रायंगलचा एरियाचा रेशो. आणि तो काय म्हटलं त्याने, इज इक्वल्स टू. आणि त्याच्या पुढे काय म्हटलं, रेशो. परत रेशो घ्यायला लावला. कोणाचा रेशो घ्यायला लावला, करस्पॉन्डिंग साइडचा. पण त्याचा काय करायला लावला त्याने, स्क्वेअर. म्हणून रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. एबी ची करस्पॉन्डिंग साइड पी क्यू, त्यांचा दोघांचा स्क्वेअर. आणि नंतर त्या दोघांचा रेशो. इथे पण बीसी ची करस्पॉन्डिंग साइड क्यू आर, त्यांचा दोघांचा स्क्वेअर आणि त्यांचा रेशो. इथे थर्ड साइड एसी, तिची करस्पॉन्डिंग साइड पी आर, त्यांचा दोघांचा स्क्वेअर आणि त्यांचा रेशो. पहिले त्यांचा रेशो घ्या, नंतर स्क्वेअर घ्या. अशा पद्धतीने मग आता हे स्टेटमेंट आपल्याला अशा गिवन पीपीटी मध्ये आपण याला कन्वर्ट केलं. कन्स्ट्रक्शन जे होतं ते आपण गिवन मध्येच घेतलं. कन्स्ट्रक्शन काय केलं, सिंपल आहे. सेगमेंट एडी इज परपेंडिक्युलर टू साइड बीसी अँड सेगमेंट पीएस इज परपेंडिक्युलर टू साइड क्यू आर. स्टेटमेंट बघूया परत एकदा, इथपर्यंत फ्लॅशबॅक करतोय. तुम्हाला फिगर कसं ड्रॉ करायचं, स्टेटमेंट कसं लक्षात ठेवायचं. स्टेटमेंट अतिशय सिंपल आहे. आपण फर्स्ट प्रॉपर्टी शिकलो होतो. त्यात द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल्स टू द रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाइट्स. अशी जी फर्स्ट प्रॉपर्टी होती, त्याच्या ऐवजी फक्त इथे काय म्हणायचं, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देअरफॉर. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं, देन द रेशो ऑफ areas of those triangles is equals to the ratio of square of their corresponding sides. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे, आधी दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, आलं लक्षात. आणि इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, तर त्या दोन ट्रायंगलचा काय घ्यायला लावला त्याने, एरियाचा रेशो. मग हा झाला एरियाचा रेशो. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. याला काय म्हणणार, दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो. काय म्हणणार याला, दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो. आणि तो कोणाच्या इक्वल शो करायला लावला त्याने, रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. मग आता ही एबी ची करस्पॉन्डिंग साइड काय, पी क्यू. मग एबी चा स्क्वेअर आणि पी क्यू चा स्क्वेअर आणि त्या दोघांचा रेशो. म्हणजे याला काय म्हणायचं, रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. एबी ची करस्पॉन्डिंग साइड बीसी
आपला PQ, BC ची करस्पॉन्डिंग साइड QR, AC ची करस्पॉन्डिंग साइड PR, या साइडचा रेशो घेतला आणि कशाचा रेशो घेतला, स्क्वेअरचा रेशो घेतला. अशा प्रकारे आपण हे गिवन आणि TPT या स्टेटमेंट वरनं फिगर फर्स्ट ड्रॉ केली, कारण त्याने काय म्हटलं, वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, मग दोन ट्रायंगलची फिगर्स त्या ठिकाणी आपण प्लॉट केली. नंतर जे दोन ट्रायंगल कसे म्हटले होते त्याने गिवन मध्ये वेन म्हटलं, इफ नंतर इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, इफ हे अँटीसिडेंट असते मीन्स गिवन, म्हणून आपण गिवन मध्ये दोन्ही ट्रायंगल काय घेतले, सिमिलर. आणि जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर कन्स्ट्रक्ट केला आपण सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू साइड BC अँड सेगमेंट PS इज परपेंडिक्युलर टू साइड QR. हे गिवन मध्ये लिहिलं. त्याच्यानंतर पुढे TPT मध्ये त्याने सांगितलं होतं, जर हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील तर ह्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो घ्या. मग आपण ह्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो घेतला आणि तो कोणाच्या इक्वल शो करायचा, रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. हा झाला रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. अशा प्रकारे आपण गिवन आणि TPT बघितले. आता स्टेटमेंट झालं, गिवन झालं, TPT झालं. 2 मिनिटात मी आता काय करतो, याच्यामध्ये एक काम करतो, आता वरचं स्टेटमेंट काढून टाकतो सगळं आणि मग प्रूफ कडे जाऊया आपण. तर हे जाऊ द्या, आता याच्यात गिवन वरती लिहून घेईल. थेरमचं नाव लक्षात ठेवा, थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. ओके, गिवन वरती लिहितो. ट्रायंगल ABC, similar triangle PQR, segment AD is perpendicular to side BC and segment PS is perpendicular to side QR. ओके, हे गिवन झालं. TPT पण वरती घेतो, जे आपल्याला प्रूफला जागा मिळेल. TPT area of triangle ABC upon area of triangle PQR is equals to AB square upon PQ square is equals to BC square upon QR square is equals to AC square upon PR square. ओके, थोडस व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने एक बाजूला लिहिलं. ओके, झालं, गिवन झालं, TPT झालं. चला प्रूफ कडे जाऊया आपण. आता बघूया आपण फर्स्ट प्रॉपर्टी शिकलो आहेत. The ratio of areas of two triangles is equals to the ratio of product of their corresponding bases and heights. ही फर्स्ट प्रॉपर्टी आपण जी शिकलोय ती प्रॉपर्टी आपण इथे यूज करूया. मग आता हे जे दोन ट्रायंगल आहे, दोन ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equals to ABC चा बेस इंटू हाइट AD अपॉन QR इंटू PS is equals to, थोडस एक चेंज असं करायचं, तर BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. काय करणार आपण इथे, BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. म्हणजे याला थोडस स्प्लिट अप करतोय आपण. सेम आहे, बदल फक्त काय केलंय की हे दोघं एका न्यूमरेटर मध्ये होते, ते यांना सेपरेट केलं. फक्त BC अपॉन QR वेगळा केला आणि AD अपॉन PS वेगळा केला, पण प्रोडक्ट आहे दोघांचा. म्हणजे काय झालं, फर्स्ट प्रॉपर्टी बघा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल्स टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देयर करस्पॉन्डिंग बेसिस अँड हाइट्स. ही जी पहिली फर्स्ट प्रॉपर्टी आपण शिकलो होतो ती फर्स्ट प्रॉपर्टी आपण इथे यूज केली. मग मी पुढच्या याच्या पुढेच कसं लिहितो बघा इथे, BC अपॉन QR into AD upon PS, and this is the first equation. ओके, ते फर्स्ट इक्वेशन. आता पुढच्या याच्यामध्ये काय करणार बघा आपण इथे, ह्या ज्या फिगर आहेत ना, फिगर मध्ये
मी इथे दोन ट्रायंगल्स आहेत ना, आधी मला वेगवेगळ्या याच्यामध्ये दोन ट्रायंगल बाजूला काढून घेतोय. फर्स्ट ट्रायंगल जो आहे या ट्रायंगलचं नाव एबीडी आणि दुसरा जो आहे पीक्यूएस. हे दोन्ही बाजूला काढल्यावर कसे दिसतील बघा, अशा प्रकारे दिसतील. इथे हा जो एक दिसतोय इथे एबीडी हा ट्रायंगल दिसतोय आणि त्याच्याच खाली दुसरा जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचं नाव आहे पीक्यूएस. हे दोन ट्रायंगल या फिगर मधनं मला बाजूला काढायचे आणि हे दोन्हीच्या दोन्ही ट्रायंगल मला सिमिलर शो करायचे. मग मी काय करतोय, पहिला फर्स्ट ट्रायंगल जो असेल इन ट्रायंगल एबीडी अँड सेकंड ट्रायंगल जो आहे त्याचं नाव आहे पीक्यूएस. या दोन्ही ट्रायंगलला मला सिमिलर शो करायचं. आता मी कशा प्रकारे सिमिलर शो करतोय ते बघायचं. आता एक काम करूया, फर्स्ट गिवन मध्ये आपण असं लिहिलंय ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर. जर हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील गिवन मध्ये, ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर हे कशामध्ये दिलेलं आपल्याला गिवन मध्ये, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, म्हणून हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर लिहिले होते गिवन मध्ये. आता मला सांगा, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर then corresponding angles are congruent and corresponding sides are in proportion. मग आता जर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, त्या दोन ट्रायंगल मधला अँगल बी जर घेतला तर अँगल बी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता राहील, क्यू. मीन्स अँगल बी कॉन्ग्रंट अँगल क्यू काय राहतील, हे कॉन्ग्रंट राहतील. Why it is so congruent? Because of both triangles are we already in given similar here. म्हणजे हा गिवन मध्ये आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल काय दिलेले, सिमिलर. If two triangles are similar, then corresponding angles are congruent. म्हणजे ह्या दोन ट्रायंगल जर कधी सिमिलर दिलेले आहेत तर यांचे हे करस्पॉन्डिंग अँगल काय राहतील, कॉन्ग्रंट राहतील. म्हणून मी ह्या ठिकाणी ट्रायंगल एबीसी च्या ऐवजी काय म्हटलं, एबीडी, आणि इथे पीक्यूआर च्या ऐवजी काय म्हटलं, पीक्यूएस. हे ट्रायंगल आणि हे ट्रायंगल मध्ये बदल नाहीये, फक्त त्यांचे नेम डिफरंट आहे. मग जर यांचे नेम डिफरंट असतील, जसं एबीसी चा अँगल बी आला आणि पीक्यूआर चा अँगल क्यू, या ठिकाणी हे दोन ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे कॉन्ग्रंट आले, तर ऑब्विसली हे या दोन ट्रायंगलला पण लागू होतील, कारण यांची नावं फक्त वेगवेगळी आहेत, नेम डिफरंट आहेत, ट्रायंगल मात्र ते सेम आहेत. म्हणून मी इथे लिहिताना काय लिहितो, इथे अँगल बी कॉन्ग्रंट अँगल काय लिहिला इथे क्यू, आणि याला रिझन देतोय सिम्पली गिवन. मग इथे रिझन देऊया आपण गिवन. ओके, गिवन का, गिवन मध्ये ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर काय सिमिलर, आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, पण हेच दोन ट्रायंगल एबीडी आणि पीक्यूएस यांची नावं काही बदललेली, पण ट्रायंगल तेच आहे. मग जर इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट, मग ते अँगल ह्या ट्रायंगलला लागू होतील, म्हणून याचं रिझन काय दिलं आपण, गिवन. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, मी काय घेतोय, या एबीडी मध्ये अँगल एडीबी घेतोय, अँगल एडीबी, आणि त्याचा कॉन्ग्रंट अँगल जो असेल तो घेतोय पीएसक्यू. कोणता घेतलाय, पीएसक्यू. हे दोघंच्या दोघं कॉन्ग्रंट असण्याचं रिझन जे आहे ना, कन्स्ट्रक्शन म्हणण्यापेक्षा याला मी गिवन म्हणू शकतो, पण एच ऑफ 90 डिग्री आहेत. का 90 डिग्रीचे, त्याचं रिझन तुम्हाला दिसतंय समोर. बिकॉज ऑफ सेगमेंट एडी इज परपेंडिक्युलर टू साइड बीसी अँड सेगमेंट पीएस इज परपेंडिक्युलर टू साइड क्यूआर. त्या ठिकाणी एडी जी असेल ही बीसी वर परपेंडिक्युलर आहे आणि पीएस ही क्यूआर वर परपेंडिक्युलर आहे, त्याच्यामुळे एडीबी असा अँगल तयार झालेला आहे आणि पीएसक्यू हा अँगल तयार झालेला आहे, आणि यांना रिझन काय दिलं आपण, इच ऑफ 90 डिग्री. मग आता बघा, हे दोन ट्रायंगल घेतले, त्याच्यापैकी ह्या एक अँगलची पेर आपल्याला कोणामुळे कॉन्ग्रंट मिळाली, गिवन मुळे. का गिवन मुळे मिळाली, कारण गिवन मध्ये ह्याच ट्रायंगलशी रिलेटेड असणारे ट्रायंगल आपण सिमिलर घेतले. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. हे करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला कॉन्ग्रंट मिळाले, आणि ह्या दोन ट्रायंगल मध्ये अँगल एडीबी आणि अँगल पीएसक्यू का कॉन्ग्रंट आहे, बिकॉज दे आर 90 डिग्री. ते दोघंच्या दोघं जे 90 डिग्रीचे आहेत, म्हणून आपण इच ऑफ 90 डिग्री घेतले. मग आता ह्या दोन ट्रायंगलला आपल्याला सिमिलर शो करायचं होतं. मग सिमिलर शो करण्यासाठी आपल्याला ज्या टेस्टची गरज लागत होती ती टेस्ट आपल्याला मिळाली. आता इथे ए टेस्ट मिळाली, आणि देअरफॉर मी लिहिताना इथे लिहितो ट्रायंगल एबीडी सिमिलर ट्रायंगल पीक्यूएस, आणि आपल्याला बाय ए टेस्ट, इथे टेस्ट मिळाली ए टेस्ट, म्हणून इथे मी टेस्ट लिहिली बाय ए टेस्ट. ओके, आता हे दोन ट्रायंगल सिमिलर मिळाले. टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट, करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. मग आता आपल्याला इथे अँगलची गरज आहे, आता आपण साइड घेऊया. साइड मध्ये मी काय घेतोय, साइड एबी घेतोय. साइड एबी जर घेतली तर तिची करस्पॉन्डिंग साइड जी असेल ती कोणती राहणार आहे, पीक्यू इज इक्वल्स टू
आता मी साईड घेताना कोणती घेणार? एडी. एडी जर घेतली तर एडी ला कोणती राहणार इथे? पीएस. आणि याला इक्वेशन देताना मी इथे काय देतो? सेकंड. फर्स्ट इक्वेशन आपल्या इथे वरती दिसतंय, हे सेकंड इक्वेशन. आणि याला रिझन देतोय सी एस एस टी मीन्स करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. हे दोन ट्रायंगल सिमिलर आले आणि म्हणून या दोन सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स आर इन कशा आल्या? प्रपोर्शन मध्ये आल्या. आता एकदम सिंपल, आपण फर्स्ट इक्वेशन मिळालं, सेकंड इक्वेशन मिळालं. आता आपल्याला अजून एक थर्ड इक्वेशन मिळवायचं. मग आता थर्ड इक्वेशन कसं मिळवायचं बघा. हे जे गिवन मध्ये जे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ना, ते आपण आता परत जसंच तसं घेऊया. काय लिहिणार बघा? ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. आणि याला रिझन आपल्याला माहिती आहे काय? गिवन. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. जसे हे दोन ट्रायंगल सिमिलर होते, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन मध्ये, तसे हे तर दोन ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत, यांच्याही करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन मध्ये असतील. मग आपण काय करणार बघा, या ठिकाणी इथे दोघं ट्रायंगल जे आहेत, या दोन्ही ट्रायंगलच्या आता करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन मध्ये घेऊया. इथे मी फर्स्ट घेताना AB घेतोय. AB ची करस्पॉन्डिंग साइड काय राहणार आहे? PQ इज इक्वल्स टू BC घेऊया. BC ची करस्पॉन्डिंग साइड काय राहणार आहे? QR. आणि याला इक्वेशन देताना इथे थर्ड देतोय इथे, आणि याला रिझन देतोय CSST मीन्स करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता मला इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड मध्ये एक सिंपली लक्षात ठेवा काय बघा. आपण ही जी प्रॉपर्टी इथे यूज केलेली आहे तिच्याकडे जाऊया. काय दिसतंय? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके, जसं तसं लिहूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू काय इथे? BC अपॉन QR. ओके, लिहिलं BC अपॉन QR इज इक्वल्स टू, बट BC अपॉन QR इंटू काय होतं इथे? AD अपॉन PS. लक्ष द्या, BC अपॉन QR इंटू काय होतं इथे? AD अपॉन PS. ओके, AD अपॉन PS. बट AD अपॉन PS means what? AB अपॉन PQ. बघा, BC अपॉन QR लिहिला इंटू काय? AD अपॉन PS. But instead of AD upon PS means what? AB upon PQ. But AB upon PQ is equals to what? BC upon QR. काय केलंय बघा, इथला AD upon PS रिप्लेस केला. तो काढल्यानंतर AD upon PS कोणाला इक्वल होता? AB upon PQ ला. तोही रिप्लेस केला. त्या AB upon PQ च्या ऐवजी काय घेतला? BC upon QR. म्हणजे AD अपॉन PH ची व्हॅल्यू होती AB अपॉन PQ, ही इक्वेशन सेकंड मध्ये होती. आणि AB अपॉन PQ ची व्हॅल्यू इक्वेशन थर्ड मध्ये काय होती? BC अपॉन QR. मग आपण ही लास्ट जी व्हॅल्यू आहे BC अपॉन QR घेऊया इथे, आणि रिझन देऊया इथे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, या तिघ इक्वेशन वरनं आपल्याला इथे एक इक्वेशन मिळालं. आता सिंपली एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू BC इंटू BC काय होणार आहे? BC स्क्वेअर. QR इंटू QR काय होणार आहे? QR स्क्वेअर. मीन्स आपल्याला हा मिडलचा जो रेशो आहे BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर मिळून गेलेला आहे. आणि बाकी AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर परत लिहिण्याची गरज नाही. काय म्हणणार? सिमिलरली. आणि पूर्णपणे जे PPT दिलेले ते जसंच तसे लिहून टाकायचं. अशा प्रकारे अतिशय बेस्ट थेरम होतं, थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. तर याला म्हटलं तर थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. लक्षात येते? स्टेटमेंट काय होतं? व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल इज इक्वल्स टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड. स्टेटमेंट काय होतं? व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, म्हणजे दोन ट्रायंगल काय झाले? सिमिलर झाले. ओके, देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल, देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल. दोज ट्रायंगल म्हणजे कोणते? हे सिमिलर ट्रायंगल. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि या दोन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगलचा काय घ्यायचा? एरियाचा रेशो. आणि तो कोणाच्या इक्वल आहे? रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स.
आणि सिम्पली इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल असं जरी म्हटलं द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल्स टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. अतिशय सिंपल सेंटेन्स मध्ये आलं लक्षात. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल्स टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. हे स्टेटमेंट होतं आणि त्याच्यामध्ये आपण गिवन लिहिलं टू ट्रायंगल सिमिलर आणि सिमिलर ट्रायंगल मध्ये कन्स्ट्रक्ट केलं आपण. गिवन मध्येच कन्स्ट्रक्शन घेतलं काही वेगळं लिहिण्याची गरज नाही. सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू साइड BC आणि सेगमेंट PS इज परपेंडिक्युलर टू साइड QR. हे गिवन आहे. PPT मध्ये दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा काय रेशो आणि तो कोणाच्या इक्वल आहे रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. ओके मग सिम्पली स्टेटमेंट कसं लक्षात ठेवणार आता when two triangles are similar then the ratio of areas of two triangles हे जो दोन सिमिलर ट्रायंगल आहे त्यांचा काय झाला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल्स टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. अशा प्रकारे आपण त्याचं गिवन लिहिलं TPT लिहिलं. आता पुढे प्रूफ मध्ये काय होतं हे जे दोन ट्रायंगलचं आपण फर्स्ट प्रॉपर्टी शिकलो होतो द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल्स टू द रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट. ती प्रॉपर्टी आपण इथे यूज केलेली. जसा तो पहिला ट्रायंगल होता हा ABC सेकंड ट्रायंगल PQR बाजूला काढलेले दोघांची हाईट पण टाकलेली. या ABC चा बेस हा BC आहे हाईट AD आहे. या दोघांचा बेस आणि हाईटचा प्रॉडक्ट आणि ह्या दुसऱ्या ट्रायंगलचा काय घेतला बेस आणि हाईटचा प्रॉडक्ट आणि त्यांचा काय घेतला हा रेशो आणि त्यालाच मी काय केलं स्प्लिट अप केलं काय BC अपॉन QR इनटू AD अपॉन PS. दिस इज द इक्वेशन फर्स्ट. ती फर्स्ट प्रॉपर्टी आपण इथे यूज केलेली आहे. आता पुढे काय केलं बघा ह्या ट्रायंगल मधलेच दोन ट्रायंगल वेगळे केले. तिकडचा हा जो ABD नावाचा आणि PQS नावाचा हे दोन ट्रायंगल घेतले मी आणि ह्या दोन्ही ट्रायंगलला मला सेपरेट सिमिलर शो करायचं. मग आता सिमिलर शो करण्यासाठी काय केलं हा अँगल B आणि अँगल Q दोन्ही कॉन्ग्रॅट आले. हे इथे का कॉन्ग्रॅट आले कारण हे यांचे पण अँगल्स आहेत या दोन्ही ट्रायंगल्स आणि हे दोन्ही ट्रायंगल जर सिमिलर असतील इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रॅट म्हणून त्याचं रिझन काय दिलं मी गिवन आणि तेच यांना लागू झाले म्हणून ते इथे लिहिले. आणि नंतर हा जो ABD ट्रायंगल होता त्याचा ADB आणि PQS चा PSQ हे दोन्ही अँगल कितीचे आले 90 डिग्रीचे आले. म्हणजेच आपल्याला इथे अँगलची फर्स्ट पेअर मिळाली इथे सेकंड पेअर मिळाली आणि दोन्ही पेअर नुसार आपल्याला A टेस्ट मिळाली आणि A टेस्ट नुसार दोन्ही ट्रायंगल काय मिळाले आपल्याला आता सिमिलर मिळाले. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. मग आता हे जे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर आहेत त्यांच्यामध्ये AB ची करस्पॉन्डिंग साइड PQ आहे आणि नंतर AD ची करस्पॉन्डिंग साइड ही PS आहे आणि दिस इज द इक्वेशन सेकंड. आपल्याला इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड ची गरज होती. आता इक्वेशन थर्ड ची गरज आहे. मग त्याच्यासाठी गिवन मध्ये हे जे दोन्ही ट्रायंगल सिमिलर होते ते लिहिले त्याचं रिझन गिवन दिलं. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. म्हणून AB ची करस्पॉन्डिंग साइड PQ घेतली BC ची करस्पॉन्डिंग साइड QR घेतली. रिझन दिलं CSST आणि इक्वेशन थर्ड. आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड मध्ये काय केलं बघा मी फर्स्ट इक्वेशन इथे लिहिलं. फर्स्ट इक्वेशन काय होतं आपल्याकडे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू काय इथे BC अपॉन QR. ओके BC अपॉन QR बट इथे काय इथे म्हटलेलं होतं इनटू AD अपॉन PS बट AD अपॉन PS इज इक्वल्स टू व्हॉट AB अपॉन P. मग AD अपॉन PS काढून आपण काय टाकला AB अपॉन PQ पण AB अपॉन PQ च्या ऐवजी काय दिलेलं BC अपॉन QR. म्हणून आपण ही व्हॅल्यू काढून तिच्या ठिकाणी तिची सेकंड सबस्टिट्यूट केली आणि सेकंड कोणाच्या ऐवजी सेकंडच्या ऐवजी थर्ड तिची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली ती होती BC अपॉन QR. आधीचा BC अपॉन QR आणि AD अपॉन PS च्या ठिकाणी टाकलेला हा BC अपॉन QR BC इंटू BC BC स्क्वेअर आणि QR इंटू QR इंटू QR स्क्वेअर मीन्स आपल्याला BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर मिळाले. सिमिलरली वी कॅन शो दॅट AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. Means area of triangle ABC upon area of triangle PQR is equals to AB square upon PQ square is equals to BC square upon QR square is equals to AC square upon PR square. This is the theorem of areas of two similar triangles. Thank you.